नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. 2 आठवडे झाले. तिसरा आठवडा सोमवारी सुरू होईल. 2 आठवडे झाले लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शहा यांचं दर्शनच नाही. पावसाळ्यात झडी लागते ती 7 दिवसाची, 10 दिवसाची. कुठेतरी सूर्यदेव दर्शन देतोच ना. पण अशी निर्लज्जतेची झडी लागलेली आहे की प्रत्येक मंगळवारी मंगल मिलन होतं पार्लमेंटमध्ये. इंडियाच्या सगळ्या खासदारांना पंतप्रधान, गृहमंत्री सगळे भेटतात, एकामेकाला ज्ञान देतात, पण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये येण्याचं ते टाळतात. काल जेव्हा किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत, त्यांना लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्षांनी सांगितलं की अरे बाबा, विरोधी पक्ष काय म्हणतात यांचं म्हणणं जरा तुम्ही गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना यायला सांगा. आज वाटलं होतं की शुक्रवारी ते येतील आणि बरंचसं पाणी निथळेल, परंतु ते तर आले नाही. किरण रिजिजू नवीन एक म्हणजे नवीन परिभाषा घेऊन आले. ते म्हणाले की गृहमंत्री इतके ताकदवार आहेत की त्यांच्या नावाने नुसता अतिरेकी आणि नक्सली पळून जातात, थरथर कापतात. ते सकाळी 10 वाजता पार्लमेंटमध्ये येतात आणि रात्री खूप उशिरा जातात. कशाला विरोधी तेच तेच गोष्टी सारख्या करतात? पार्लमेंटमध्ये सामान्य माणसासाठी, तुमच्या आमच्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा याला आपण पार्लमेंट किंवा संसद म्हणतो. पण पार्लमेंटचा जो परिध आहे, तिथे मोठी लायब्ररी आहे, मोठं कॅन्टीन आहे, तिथे टॉयलेट्स आहेत, तिथे मीडिया सेंटर आहे, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक्स आहेत, स्पीकरचं ऑफिस आहे, डेप्युटी स्पीकरचं ऑफिस आहे, प्रत्येक राजकीय दलाचं ऑफिस आहे मान्यताप्राप्त, प्रत्येक मंत्र्याची ऑफिसेस आहेत. उद्या तिथला बाथरूम साफ करणारा जो स्वीपर, सफाई कर्मचारी 12 तास जर लोकसभेत म्हणजे त्या पार्लमेंटमध्ये असला, तर आपण त्याला काय लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य मानावा की तो पार्लमेंटमध्ये 12 तासाची अटेंडन्स देतो म्हणून त्याच्याकडनंच आपण मतदान करावं? असं होऊ शकतं का? सदन म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभा. गृहमंत्री येऊन आपल्याच ऑफिसमध्ये बसतात पूर्ण दिवसभर, पण लोकसभेत आणि राज्यसभेत काय येत नाही, याचं उत्तर कोण देणार? कोणी द्यायला तयार नाही. आणि किरण रिजिजू म्हणतात की ते बसतात ना. कसं तुम्ही म्हणता ते पार्लमेंटमध्ये येत नाहीत? अरे म्हणजे पार्लमेंट एरियामध्ये येतात, पार्लमेंटमध्ये कुठे येतात? पण आता नवीन परिभाषा आहे. पार्लमेंट म्हणजे लोकसभा राज्यसभा नव्हे. पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटच्या बाथरूम मध्ये जरी कोणी टॉयलेट करून आलं तर आपण त्याला म्हणायचं की तो लोकसभेत गेला. आता हीच म्हणण्याची वेळ आली. पुढे त्यांनी एक नवीन शोध पुन्हा लावला, नवीन परंपरा. आता 2000 म्हणजे नरेंद्र मोदीचं न्यू इंडिया ज्याला म्हणतात, नवा भारत, तो हाच आहे. त्यामध्ये काय म्हणतात ते, अरे ज्या मंत्र्याचे प्रश्न उत्तर असतील तोच थांबेल ना, बाकी मंत्र्याची थोडी जरूरत आहे तिथे. अरे बाबा, मग एक काम करा ना, ज्यांनी प्रश्न विचारायचे त्यांनीच यायचं हाऊसमध्ये. बाकीच्यांना कशाला तिथे पेट्रोल खर्च करायला लावता, डिझेल खर्च करायला लावता? आणि त्यापेक्षा प्रत्येकाला घरीच राहू द्या ना. लोकसभा क्षेत्रात राहू द्या सगळ्या खासदारांना. डिजिटल घ्या ना तुम्ही लोकसभा. अहो, करोडो करोडो रुपयाचा खर्च वाचेल. कशाला हव्या बिल्डिंग? साऊथ एव्हेन्यू, नॉर्थ एव्हेन्यू हे सगळे बंगले खासदारांच्या, राज्यसभेच्या, लोकसभेच्या मंत्र्यांचे, हे सगळे बंगले प्रायव्हेट सेक्टरला विकून टाका. लाखो करोड रुपये येतील.
आणि खासदारांनी तिथेच येऊन स्क्रीनवरच येऊन तिथे आपला तिथलाच प्रश्न विचारायचा, त्यांनी आपल्या मंत्रालयात बसून उत्तर द्यायचं. कारण सगळे नकोच ना तुम्हाला. मूर्खपणाचा कळस आहे. हास्यास्पद आहे. विरोधी पक्षांची डिमांड काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी लोकसभेत यावं, राज्यसभेत यावं, यासाठी त्यांना आंदोलन करावं लागत आहे. आणि काय झालं, जेव्हापासून नरेंद्र मोदींना असं वाटायला लागलं की ते नॉन बायोलॉजिकल आहेत, सरळ देवानी वरनं पाठवलेलं आहे, ते मनुष्य नाहीच आहेत, त्यामुळे ते स्वतःला आता सम्राट समजायला लागले. कारण पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो, सत्ता पक्षाचा, मग तो पंतप्रधान होतो. ते या गोष्टीला विसरले आहेत की ते लोकसभेचे सत्ता पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते पंतप्रधान आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की मी पंतप्रधान आहे आणि माझ्यामुळे ही सगळी लोकसभा आहे. त्यामुळे गेलो काय, नाही गेलो काय, काही फरक पडत नाही. आणि मोदी साहेबांचं हे नवीन नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही जरा तिथली अटेंडन्स जर विचारली, तिथे विधानसभेत ते जास्त बसायचीच नाहीत. ते आपल्या कार्यालयात सगळं खेळ करायचे. कारण यांना सरकार थोडी चालवायची आहे, यांना फक्त खेळ करायचे आहेत. ना खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणत सिर्फ मेरे वालों को खिलाऊंगा या तर्जवर काम करायचं आहे. एक टेक्नॉलॉजी फंड होता 1,00,000 करोडचा. त्याच्यातले जवळ-जवळ 2,25,000 करोड रुपये वाटले गेले. तर ते वाटणारी जी समिती होती, कोण्या-कोण्या कंपन्यांना पैसे द्यायला पाहिजे, त्या समितीत 12 लोक होते. त्यातल्या 7 लोकांनी त्यांचा ज्या कंपन्यांशी संबंध आहे अशा 15 कंपन्यांना 1,25,000 करोड रुपये वाटून दिले. आणि ते म्हणतात काय क्लॅश ऑफ इंटरेस्ट नाही. ते 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 डिझर्व्ह करत होते. 124 कंपन्यांनी अर्ज केला होता. 22 कंपन्यांना पैसा मिळाला. त्यातल्या 15 कंपन्या जो पैसा कोणाला द्यायचा ठरवणाऱ्या व्यक्तींशीच जोडलेल्या होत्या. त्यांचा त्याच्यात इंटरेस्ट होता. क्लॅश ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, हिताचा टकराव, तो त्याला मानत नाही. बिलं पास होत आहेत लोकांना माहित नाही. कारण या गोंधळात 2-2 मिनिटात बिलं पास होत आहेत. एक बिल पास झालं, हे जे आपलं युपीआय पेमेंट आहे आता, जे डिजिटल पेमेंट होईल, त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. आणि त्याच बिलामध्ये राज्याच्या पोलिसांना इतका असीम अधिकार दिला की कुठल्याही माणसाच्या बँकेत जाऊन त्याचा अकाउंटची डिटेल घेऊ शकतात. म्हणजे राईट टू प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही. पोलीस कोणालाही म्हणेल तुझ्यावर शक आहे आणि तू मला तुझं अकाउंट दे, डिटेल्स दे. किंवा तुम्ही कोणी पोलिसाला थोडेसे त्याचा खिसा गरम केला की तो कोणाही माणसाचं तुम्हाला अकाउंट आणून देईल. त्याला फक्त हेच सांगायचं आहे की साहेब याच्यावर थोडा डाऊट आहे मला, अकाउंट पाहिजे आता आणि बँकेला द्यावं लागेल. म्हणजे आता तुमचे बँक अकाउंट सुद्धा स्टेप राहिलेले नाही. न्यू नॉर्मल मोदी है तो मुमकिन है. अतिशय वाईट स्थिती आहे. कळत नाही देश कुठे चालला. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.